नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपण वेगवेगळ्या हॉटेलला जातो, वेगवेगळ्या इंडस्ट्रीकडे जातो, त्यांचे सक्सेस स्टोरीज काय ही सगळी माहिती घेतो। पण एखाद्या नवीन व्यावसायिकाला, नवीन तरुणाला व्यवसाय करायचा असेल तर फूडबीज हा ब्रँड आता चालू झाला आहे कोल्हापूरमध्ये। मी आता आलेलो आहे नाळे कॉलनीमध्ये। बाग आहे, बागेच्या समोर जिथं जुनी महाराष्ट्र बँक होती त्या ठिकाणी फूडबीज नावाचा व्यवसाय चालू झालेला आहे। या व्यवसायामध्ये व्यवसाय कसा करायचा हे शिकवलं जातंय। या ठिकाणी बिर्याणी असू दे, त्याचबरोबर केक असू देत, तुमचे कोल्ड्रिंक्स हाऊस कसं चालू करायचं, असे वेगवेगळे हॉटेल इंडस्ट्रीमधले व्यवसाय कसे चालू करायचे, पदार्थ कसे तयार करायचे, किती रुपयाला विकायचे, कुठं काढायचे, त्याच्यासाठी लोन लागणार असेल तर ते कसं मिळवायचं, सगळी माहिती आपण फूडबीज या व्यवसायामधून घेऊ शकतोय। तर नक्कीच आता आतमध्ये आईस्क्रीम बनतायत, आज आईस्क्रीमचं वर्कशॉप आहे। आता बनते बेसिक व्हॅनिला आईस्क्रीम। अर्धा लिटर दुधामधून थोडंसं दूध बाजूला काढून घेतलेलं आहे आणि उरलेलं दूध पातेल्यामध्ये ओतलेलं आहे। यामध्ये आता GSM पावडर टाकली जात आहे। कारण हिला वशाई येऊ द्यायची नाही आहे, प्रोसिजर ही पण चालू ठेवायला पाहिजे। आता हे मिल्क पावडर आहे, त्यातलंच आपण पाणी अजिबात यूज नाही केलेलं आहे। सगळ्याच्या मिक्स होतात त्या डायरेक्टली ह्याच्यामध्ये नाहीये, ह्याच्यामध्ये आपण थंड दुधामध्येच मिक्स करून घेत आहोत। लिहायचं असेल तर स्पेशली लिहून घ्या तिथे। आता ते मिल्क पावडर घातलंय 1 टेबलस्पून त्याच्यामध्ये। हे अर्धा लिटरचं आहे मेजरिंग, नोट्स मध्ये तर आहेच ते, याच्यानुसार तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता। मेजरिंग स्पून मध्ये पण दाखवा मॅडम, असं घ्यायचं नाही, मेजरिंग महत्वाचे आहे। आणि कॉर्न तर पहिलाच थिक करतं सगळं, कॉर्न जास्त झालं की लगेच थिक होतं। मेजरिंग महत्वाचे आहे, कुठला पण मग तो असू दे, म्हणजे मेजरिंगला कप सांगा किंवा हा सांगा, चमचे वगैरे काही पण असू दे, मेजरिंग ही महत्वाचे आहे। आता हे हे CMC पावडर हे कमी घालायचं असतं, 1/4 तो चमचा घेतलेला आहे, 1/4 हे बघ असंच घालायचं। आता हिला बॉईल आल्यानंतर शुगर का टाकायची, पिशवीचं दूध वगैरे जरा खराब वगैरे होतं म्हणताना लगेच शुगर आम्ही टाकली नाही। आता साखर 8 टेबलस्पून आहे, काय 8 टेबलस्पून, मेजरिंग तीच आहे, मेजरिंग तीच आहे सेम। 8 म्हटलं की हा फुल भरतो, 100 ml चा 2 नंबरचा कप, हाफ कप, अर्धा कप आहे ना, तो फुल भरून घेतला तरी चालतं। फुल असं हा फुल मेजरिंग नाही, फुल भरणार। एकदा तुम्ही केलं ना लक्षात येते तुमच्या, म्हणून तुम्ही पण लक्ष द्या। दुधाला बॉईल आल्यानंतर साखर घालायची। आता ह्याला बॉईल आल्यानंतर हे जे पावडर आहेत आपण त्याच्यामध्ये ऍड करायचं। गॅस हा बारीकच ठेवायचा, नाहीतर लागतं, आणि सतत हलवत राहायचं। तुमचा कुठला पण भांडा असू दे, मग नॉनस्टिक असू दे, स्टील असू दे, हळूहळू थोडीशी अशी धार लावायची आणि मग कंटिन्यूअस तुम्हाला मूव करत राहायचं। आता काही जण मिल्क पावडर नाही घालत, तुम्ही घालता, पण आईस्क्रीम छान होतो, ह्याच्यानं टेक्स्चर छान होतं। हो, हे सगळं साहित्य आहे। मिल्क पावडर नंतर मग फ्लेवर आपले काय म्हटलं, कुठलं पण तुम्हाला फ्लेवर पाहिजे असेल नंतर फेटताना मग ते आम्ही आता तर 5 प्रकारचे दाखवतो, पण तुम्हाला अजून कुठला पाहिजे तुम्ही करू शकताय। बेस हाच, आता केक पण असतात ना असेच असतात, बेस एकच असतो, फ्लेवर वेगवेगळे असतात। आता बॉईल आल्यानंतर 5 मिनिटं शिजवायचं, कारण का पावडर आणि कॉर्नचा स्मेल पूर्ण जायला पाहिजे। बॉईल आल्यानंतर 5 मिनिटं मध्यम करायचा, म्हणजे बारीकच करायचा, आणि सतत हलवून शिजवायचं। चांगलं शिजवून घ्यायचं, थंड करायचं आहे आपल्याला। थंड होऊस तर हलवायचं, शाई येऊ द्यायची नाही, लेअर येऊ द्यायची नाही। सेमच प्रोसिजर असणार, थोडंसं बाजूला दूध घ्यावं लागणार, क्वांटिटीनुसार असतं। क्वांटिटी जास्त असेल तर थोडं जास्त घ्यायचं पावडर मिक्स होईपर्यंत, आणि जास्त घेतलं तर लई पण जास्त घेतलं तर त्याच्यामध्ये गुठल्या राहतात कॉर्नच्या, लई पण जास्त नाही घ्यायचं। आणि दुधामध्ये पाणी घालायचं नाही आईस्क्रीम बनवताना। चॉकलेट आईस्क्रीम आहे ना, त्याचा कलर चॉकलेट येतो ना, मग त्याचा विस्कर किंवा स्पॅच्युला त्याच्यामध्ये यूज नाही करायचा, म्हणून आपण व्हॅनिला बेस पहिला बनवून घेतला। कोको पावडर, हे चॉकलेट ड्रिंकिंग पावडर एक आहे, त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर पण घालायचं। कोको पावडर आणि चॉकलेट ड्रिंकिंग पावडर मध्ये कलर मध्ये फरक येतो। ही कोको आहे, ही ड्रिंकिंग आहे, ही कडू नसते अजिबात, हा ड्रिंकिंग आहे ती। ते ग्लुकोज नसतं का, तशा प्रकारे लागतं, ते तुम्ही टेस्ट करून बघू शकताय। आता हे GMS पावडर 1 टेबलस्पून, आपण पहिला किती घातली, 1.5 घातली, आता 1 घालायचं।
हां आता हे हाफ टेबल स्पून कस्टर्ड पावडर JMS पावडर व्हॅनिलाच आहे ना कस्टर्ड? हो हो. पावडर 1 टेबलस्पून कॉर्न फ्लावर. हाफ आहे ना ती 1 घ्यायची आहे. ते करेक्शन म्हटलंय ना सरांनी कोको पावडरला 1च घ्यायचं. 1 टेबल स्पून. घरी गेल्यावर कन्फ्युजन होतं 1 म्हणजे काय, तर टीबी रेसिपी तिथे टाक. चॉकलेट पावडर याच्यामध्ये आता टाकली जाते. ती थोडी कडवट असते, ही गोड असते आणि खायला ही पण टेस्ट म्हणजे वेगळा असतो ह्याचा. आता हे CMC पावडर आता आले बघा त्याच्यामध्ये. त्याच्या एवढीच आहे 1/4 स्पून. आता हे साखर आता तुम्हाला एकदा मेजरिंग दाखवली मी. हा आता बॉईल आलंय. शुगर आता 8 चमचे तुम्हाला दाखवले. सर साखर कंपल्सरी लिहा. साखर ही उकळी आल्याच्या नंतरच आपण टाकत आहोत. साखर आपण कंपल्सरी कुठे टाकतोय? बॉईल आल्यानंतर. कारण दूध एखादा खराब होतो मग ते सगळं साखरे सकट सगळं खराब होतं. साखर लिहा. साखरचं प्रमाण लिहा. साखर ऍड करा. नंतर हेडिंग करून ठेवा. लम्स तयार झाले नाही म्हणजे गाठी तयार. कंप्लीट झालंय हे. आता ह्याला थंड करून फ्रीजरला ठेवायचं 8 तास. हा आता ती ओरिजिनल रबडी कशी करायची त्याची प्रोसेस तुम्हाला ओरली सांगतो. लस्सीचं एक स्मॉल पॅकेट किती रुपयाला? 20 रुपयाला. किती ml आहे कोणी चेक केले? 200 ml आहे. ओके. आता तुम्हाला एक समजण्यासाठी चला 500 ग्रॅम दही, अर्धा किलो दही किती रुपयाला? दही 40 हटसनचं 40 लाच आहे की. दही आपण 500 ग्राम घेतलेला आहे. त्याच्यानंतर साखर घेतलेली आहे 250 घेतली का साखर. मिल्क पावडर आहे 200 ग्राम. तुम्हाला मिक्सर मिळतात. आपण हे मॅन्युअली करतो याची काही गरज नाही. ओके. कोल्हापूरला तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर जाताना मी देतो. एक 5 लिटर पासून ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक म्हणतो. हे कुठे गेले? आणि हा ह्याचा टोपन आहे ना तो 5 ml आहे. काल बघितलं. ह्याचं वरचं टोपन आहे ना तेही 5 ml. गुलाब फ्लेवर ते 2 बुंद घालायचे. हे बघा मावा इसेन्स आहे. मावा म्हणजे खवा. खव्याचा याचा एक फ्लेवर येतो. हे बघा इसेन्स मी किती कमी टाकतो. मावा इसेन्स खव्याचा स्वाद. इसेन्स जास्त झाला की कडू होणारच. अर्धा चमचा वेलदोडा पावडर घातले. मग साखर पण तेवढीच घातलेली म्हणताना 1 टेबलस्पून घालत आहे. इलायची पावडर करून घेतली. नाही ते होत नाही ना मिक्सरला. हा म्हणून त्यात जरा साखर घातल्या म्हणून साखर टाकली. मी फक्त अर्धा तिथं किती आहे सांगा. बडीशेप आहे. कुणीही तुम्हाला कधी बडीशेप मिळणार नाही. तुम्हाला फ्लेवर आवडला तर घाला, नाही आवडला तर वेलदोडा तर घालायलाच पाहिजे. पाणी किंवा पाणी त्याच्यामध्ये 100 ml पाणी टाकायचं आहे का त्याच्यामध्ये. कॉस्टिंग वाढणार. आता लस्सी तयार झालेली आहे. त्यामध्ये तुम्ही साखरेऐवजी साखरची पावडर पिठी साखर सुद्धा वापरू शकता. आता मँगो लस्सी सुद्धा इथे रेडी केलेली आहे. मँगो लस्सी आहे ना ही छान झालेली आहे. मँगोचा फ्लेवर उतरला आणि टेस्टी झाली. थिकनेस पण चांगला आलेला आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे आणि टेस्टला पण खूप छान आहे. या इथं आता रबडी कशी तयार करायची हे शिकवलं जात आहे. सगळ्या पदार्थांची साहित्य कृती ही प्रिंटेड दिली जाते. तुम्ही पॉज करून बघू शकता अधिकची माहिती. त्यानंतर व्यवसाय कसा करायचा, मार्जिन कसं ठेवायचं, त्याचबरोबर प्लेस कशी निवडायची, वस्तू कोणकोणत्या लागतात याचं सुद्धा माहिती देण्यात आली. सगळे आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स आता रेडी झालेले आहेत. चला तर बघूया, टेस्ट करूया. नमस्कार. आज फूड बीच कोल्हापूर याच्या माध्यमातून आईस्क्रीम ज्यूस आणि लस्सी सेंटर बिझनेस ट्रेनिंग इथं पार पडलेलं आहे. सो थ्रूआउट ट्रेनिंग सेशन म्हणजे आज दिवसभराच्या ट्रेनिंग सेशनमध्ये आपण कोणकोणत्या आयटम्स ज्या आपण आईस्क्रीम पार्लरमध्ये सेल करू शकतो ते पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल हे आहे व्हॅनिला बेस. त्याच्यानंतर गुलकंद आईस्क्रीम आहे, मँगो आईस्क्रीम आहे, पिस्ता आईस्क्रीम बटरस्कॉच आहे, पिस्ता आहे, चॉकलेट आईस्क्रीम आहे. त्याच्यानंतर हे आहे कसाटा मिल्क शेक आहे, त्यानंतर ॲपल शेक आहे,
त्याच्यानंतर ही आहे ती रबडी आहे आणि हे आपण आत्ता पाहू शकता हे सेट झालेलं आईस्क्रीम आहे. सो अशा प्रकारचे वेगवेगळे आईस्क्रीम पार्लरमध्ये जे पदार्थ विकले जातात किंवा जे रनिंग आहेत ते सगळे आत्ता या सेशनमध्ये बनवलेले आहेत. धन्यवाद. यानंतर सगळे पदार्थ तयार झाले आणि विद्यार्थ्यांना टेस्ट करण्यासाठी सुद्धा दिलेले आहेत. आता फालुदा सुद्धा रेडी झालेला आहे. बघा, विद्यार्थी खुश आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला बघायला मिळेल. काहीतरी आम्हाला ह्यातून भेटलं शिकण्यासारखं. ओके. आणि नवीन नॉलेज तुम्हाला मिळालं का? हा, नवीन तुम्ही करत होता त्यापेक्षा हे वेगळं आहे का? हा, थोडासा बदल आहे. मी करत होते त्यापेक्षा बदल आहे. बदल आहे. आवडलं तुम्हाला? आवडला. ओके. आज आईस्क्रीमच्या क्लासला याच्या आधी मी एक ठिकाणी क्लास केलेला होता, पण त्या क्लासमध्ये आणि ह्या क्लासमध्ये डिफरंट आहे. ह्या क्लासमध्ये भरपूर काही शिकायला मिळालं. सरांच्याकडनं सुद्धा भरपूर मशिनरींची वगैरे माहिती खूप चांगली दिली. आईस्क्रीम जे आपण डे टू डे लाईफमध्ये खातो आहे ते ॲक्च्युली आपल्याला करायला मिळाले आणि त्याची प्रोसिजर खूपच सोपी आणि सिम्पल आहे. अशी काय एकदम अवघड नाही आहे. मी आईस्क्रीम बरेच वर्ष झालं विकतो आहे, पण आईस्क्रीम तयार कसं होतं आणि त्याचे मेजरमेंट काय असतात याची थोडीसुद्धा कल्पना नव्हती. इथं आल्यामुळं आम्हाला भरपूर शिकायला मिळालं. मी बारामतीहून आलेलो आहे. बरं. शिकायसाठी भरपूर इथं चांगलं व्यवस्थित वाटलं शिकायसाठी. एवढ्या लांब आल्याचं तुम्हाला म्हणजे हे समाधान आहे. व्यवस्थित चांगले शिकवलं. ते आज पाहिल्यानंतर आम्हाला प्रॉपर बनवू शकतो ही खात्री का. आणि मला किचनमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून माझ्या पप्पांना वाटलं की मला इथं आईस्क्रीम शिकायला पाठवावं. तर सगळ्यांना खूप वर्कशॉप हे आवडलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं व्यावसायिक दृष्टिकोनानं इथं वर्कशॉप केलेलं आहे. खूप छान. जर तुम्हालाही शिकायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा, अधिकची माहिती घ्या. 8 तास डीप फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे आईस्क्रीम आता रेडी झालेलं आहे. यामध्ये व्हेनिला जो आपण करून दाखवला, त्याचबरोबर चॉकलेट फ्लेवर सुद्धा इथं दिलेला आहे आणि गुलकंद फ्लेवर सुद्धा आलेला आहे. ह्याच्यावर काजू, बदाम, पिस्ता घालून आपण मस्तपैकी सर्व्हिस देऊ शकतोय. आपले खवय्ये जे ग्राहक येतील त्यांना स्वतःचा आईस्क्रीम पार्लर सुद्धा आपण चालू करू शकतोय. इथं फालुदा सुद्धा आलेला आहे. खूपच मस्त. चॉकलेट आईस्क्रीम जे आपण बघितलं होतं सकाळी ते तयार झालेलं आहे आणि आता मी टेस्ट करतोय. खूपच मस्त आहे आणि फ्लेवर रिअल असं नॅचरल असतं त्या पद्धतीनं फ्लेवर आला आहे. मस्त. गुलकंद फ्लेवर सुद्धा आपण केला होता सकाळी. आता तो टेस्ट करूया. हे डीप फ्रीजला ठेवावं लागते मित्रांनो. साध्या फ्रीजमध्ये एवढं जास्त वेळ ठेवावं लागते. वा, मस्त झालंय.